धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून तीव्र निषेध। पत्रकारांबाबत कथितरित्या करण्यात आलेल्या अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांचा अपमान करणारे कोणतेही वक्तव्य किंवा वर्तन अस्वीकार्य आहे। अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पत्रकारांच्या सन्मानाला धक्का पोहोचत असून याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे। संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी तसेच भविष्यात अशा प्रकारची वक्तव्य होणार नाही त्याची खबरदारी घ्यावी अशी मागणी करण्यात आली। तसेच संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशीही मागणी संघाने केली आहे। पत्रकारांचा सन्मान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने पुढील आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो। पत्रकारांना अर्वाच्य शब्दात बोलणाऱ्या संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांनी केलेल्या कृत्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन घेऊन आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध केलेला आहे। या अशा पत्रकारांवर अर्वाच्य शब्दात बोलणाऱ्या या अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे आणि संजय दिना पाटील यांच्यावर चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी प्रशासनाला सादर केलेलं आहे। तर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।